अगं पण इंडियन शेफसाठी नोकरी मिळणं सोपं आहे का? कुठे नोकरी करणार तू? काका, तू कुठे जॉब करायचास? म्हणजे तू तो जॉब सोडलायस आणि हिच्या हाताला चव आहे. ही तिथे जॉब करूच शकते ना? नाही 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 नाही, अजिबात नको. असा वेड्यासारखा विचार अजिबात करू नका तुम्ही. काका, तू ओव्हर रिॲक्ट करतोस. त्याला ओव्हर झालीये, त्यात तो रिॲक्ट करतोय. मॅड हाऊस आहे ते, मॅड हाऊस. नाव आहे शांती सदन, पण त्याच्यासारखी अशांत जागा जगात नाही. शांती सदन म्हणजे भर लंडन मध्ये अचानक उगवलेला पुणे आहे. ते जगन्नाथरावाचं शासन म्हणजे हिटलरचं शासन. इतके नियम तर देशाला सुद्धा नसतात जितके नियम त्या शांती सदनात आहेत. हे बघा, अंडरपॅन्ट घेऊन पळत होता. श्रीयुत अर्जुन मोरे, शांती सदन नियम क्रमांक 10. आपले अंतर्वस्त्री आपल्या खोली व्यतिरिक्त बाहेर कुठेही आढळल्यास 5 पाऊंड दंड. बोला, मान्य आहे का? आता काय पर्याय आहे का? मराठी बोलायचा नियम तर इतका कडक आहे की तुम्ही मराठी असा किंवा नसा, तुम्हाला मराठी बोलायलाच लागतं. व्हॉट द हेल? मालक, मालक, पकडला. काय झालं? इंग्लिश मध्ये शिवाय देतोय. शिव्या देतोय? नाही नाही, शिव्या द्यायच्या पण मराठीत दे बघू. तुझ्या आईचा घो. बरोबर. हा नियम तर इतका कडक आहे की एका ब्रिटिश मुलाने पण मराठी बोलायला घेतलंय. सुप्रभात. तिथल्या मालकाचं, जगन्नाथरावाचं पुण्यावर एवढं प्रेम आहे की तो अख्खं पुणे महाराष्ट्रातून लंडन मध्ये घेऊन आलाय. मधुमती, खूप दिवस झाले मधुमती, तू मला तुझ्या अंगाला हातही लावू दिला नाहीस. असं कसं चालणार मधुमती? बस आता मला राहवत नाहीये. जे माझं आहे ते मी घेऊनच राहणार. मधुमती, मी तुझ्या जवळ येतोय. मधुमती, अगं मला तुझं दूध काढू दे. मधुमती, ऐक ना, असं नको. मधुमती, अगं एकदा तरी मला दूध. राहू दे, जशी तुझी इच्छा मधुमती. नाही, पण ह्या सगळ्यात तुला नोकरीवर का काढलं? कारण जगन्नाथरावांना माझ्यात पुणे दिसलं. वा वा राघव, वा सुरेख वास येतोय. वा 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 वा, वाढ रे बाबा, वाढ. पोटात कावळे ओरडतायत रे. सुख आहे, सुख. मालक, आज तुमच्यासाठी खास भाजी केली आहे. पोटभर खा. भाजी? अरे तर भरीत वाटतंय. भाजी कुठे आहे? हीच तर भाजी आहे, तोंडली हरभरा. तोंडली हरभरा? हा. अरे मग यात हरभरा कुठे आहे? हे काय काय रे? अरे तुला पाकशास्त्राचा अर्थ तरी कळतो का? तोंडली हरभराची भाजी. अरे तोंडली तर झालंय भरीत आणि हरभरा टनाटन उड्या मारतोय. अरे एवढं चांगलं मानधन देऊन देखील आमच्या नशिबी चांगलं मराठी खाद्यपदार्थ खायला मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग? श्रीयुत राघव सदाशिव बुरके, शांती सदन मधील आचारी या पदावरून तुम्हाला कायमस्वरूपी हाकलण्यात येत आहे. बोला, मान्य आहे का? आता काय पर्याय आहे का? अरे रे, भाजीतून कढीपत्ता काढून टाकल्यासारखं तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं. सॅड. तुमच्या लक्षात येत आहे का? हा जॉब माझ्यासाठी परफेक्ट आहे. मी जेवण चांगलं बनवते, महाराष्ट्रीयन तर उत्तम बनवते आणि मराठीही चांगलं आहे.
आणि 2-3 टवाळपोरांचा मला नाही फरक पडत. ते सगळं असलं ना तरी तू हा जॉब करू शकत नाहीस. त्या जगन्नाथरावांचं पुण्यावर जेवढं प्रेम आहे ना तेवढाच एका गोष्टीवर प्रचंड राग आहे. बाई. शांती सदन मध्ये फक्त आणि फक्त ब्रह्मचारी पुरुषांनाच राहायला परवानगी आहे. ब्रह्मचारी जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. जीवनात महिलेला आमंत्रण म्हणजे अधोगतीला निमंत्रण.